आदिवासी समाजातील काही लोक शिक्षणाअभावी मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात। डोंगर भागात राहणाऱ्या या समाजातील तरुणांना, महिलांना गावात मोलमजुरी करावी लागते। पण जवळच्या गावात मजुरीची कामे मिळाली नाही तर राहतं घर आणि गाव सोडून दुसऱ्या गावात झोपडी बांधून राहावं लागतं। अलिबाग तालुक्यातील सागवडी येथील 14 आदिवासी कुटुंबे सातीरचे गावात एका वाडीत झोपड्या बांधून राहत आहेत। गावालगत किंवा अन्य गावात जाऊन मिळेल ते काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह ते करत आहेत। हे लोक पावसाळ्यात स्वतःच्या गावी निघून जातात। नोव्हेंबर महिन्यात पुन्हा गाव सोडून सातीर्जेमध्ये येऊन झोपड्या बांधतात। 10 वर्षांहून अधिक काळ त्यांची ही कसरत सुरूच आहे। त्यांची मुले रोहा तालुक्यातील सानेगाव आश्रमशाळेत शिकतात। जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो। रोजगारासाठी होणारे स्थलांतर हा त्याचाच एक भाग म्हणावा लागेल। माझं नाव वासुदेव नारायण फसाळा। इथं आम्ही बरीच वर्ष झाली, 10-12 वर्ष झाली इथं राहून। तुझं नाव काय? माझं नाव वासुदेव नारायण फसाळा, राहणार सागवाडी। बरेच वर्ष झाले आम्ही इथं 14 बिरड राहतो। इथं काम करतो, मोलमजुरी करतो आणि जूनच्या टायमाला घरी निघून जातो झोपडे मोडून। त्याच्या असे वर्षानुवर्ष आम्ही इथंच येतो कामाला। हो, इथं मोलमजुरी मिळते। इथं आम्ही 14 बिरड राहतो, इथं कामाला जातो दुसऱ्यांच्या इथं मजुरीसाठी। मुलांचे शिक्षण तर मुलं आहेत ती शाळेत जातात या सानेगावला, ती तिकडे शिकतात। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।